सर्वांना नमस्कार. उद्या दिनांक 9 फेब्रुवारी 2025 आपल्या श्री गणेश सोसायटीचे इलेक्शन होत आहेत आणि त्या अनुषंगाने मला आपल्या असलेल्या सर्वच सभासदांशी थोडंसं महत्त्वाचं बोलावंसं वाटलं, म्हणून काही मुद्दे घेऊन मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ बनवते आहे. खरं तर काल आचारसंहिता आणि इलेक्शनचा काल प्रचाराचा शेवटचा दिवस याने कालच सगळ्यांचा प्रचार संपला आणि दोन्हीही जे पॅनल आहेत त्यांची दोघांचीही काल प्रचाराची शेवटची सभा श्री गणेश सोसायटीमध्ये झाली. दोन्हीही सभांचा पूर्णपणे आढावा घेतला. त्यामध्ये त्या दोन्ही ज्या शेवटच्या सभा झाल्या त्या सभांमध्ये जे काही समोर आलं त्याच्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवते. एक आहे जय श्री गणेश प्रामाणिक पॅनल आणि दुसरं आहे श्री गणेश सहकार पॅनल. ठीक आहे, एकाचं गुलाब चिन्ह आहे आणि आपल्या प्रामाणिक पॅनलचं कब्बशी हे चिन्ह आहे. जुने जे अध्यक्ष होतेच म्हणणार, कारण इथून पुढेही काही शाश्वती नाही आहे. आणि त्यांची जी प्रचारसभा झाली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं, म्हणजे मी शेवटचं भाषण व्यवस्थित ऐकलं त्यांचं, त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की मी जे निवडणुकीला उभे राहत आहेत त्यांना सगळ्यांना ऑफर दिली होती आणि त्यांनी मला आणि रंगनाथ घुले यांना पॅनलवरती संचालक पदावरती घ्यायला पाहिजे होतं आणि आपण सगळ्या कुटुंबासारखा एकत्र कारभार केला असता, पण फुटीच्या उंबऱ्यावरती तुम्ही सगळ्यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला आणि हे पॅनल आम्ही उभं केलं आहे. पण ही संस्था मी स्थापन केली आहे आणि या संस्थेचं मग सगळे निर्णय मीच घेणार. भाषण ऐकताना राजेशाही, ठोकशाही याचाच प्रत्येक वेळी येत राहिला, प्रत्येक शब्दात गणित एक राहिला. त्यानंतर त्यांनी आपण सोसायटीसाठी काय करणार आहोत किंवा काय आपल्या योजना असतील, आपल्या इमारतींची अवस्था जर्जर झाली आहे तर त्यासाठी काय आपण करता येईल याचं काहीच बोलले नाहीत. या उलट दुसऱ्या ज्या त्यांच्या पॅनलमध्ये उमेदवार आहेत त्यांच्या घरचे वाभाडे त्यांनी काढून दाखवले. प्रत्येक घरात काही ना काहीतरी मॅटर असतात. उद्या जी इलेक्शन आहे ती कोणाच्या घरातली इलेक्शन नाही आहे, सोसायटीची इलेक्शन आहे आणि त्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी. ती काही झालेली दिसली नाही. दुसरं, जय श्री गणेश प्रामाणिक पॅनलचे सुद्धा पूर्ण भाषणाचे मुद्दे ऐकले. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, सर्वात अगोदर तर आम्ही ज्या काही कोर्ट केसेस आहेत त्या कोर्ट केसेसपायी आत्तापर्यंत लाखो करोडो रुपयांचा खर्च झालेला आहे आणि त्याच्यातून निष्पन्न काही नाही आणि ह्या सगळ्या कोर्ट केसेस आहेत त्या पहिल्या आम्ही बंद करू. सामोपचाराने सगळे प्रश्न, म्हणजे जसं आपण घरातला वाद घरातच सोडवतो तशा पद्धतीने सगळे वाद आपण घरातल्या घरात सोडवू. आणि सगळ्यात अगोदर तर आपल्याला रिडेव्हलपमेंटसाठी जायचं आहे, तर रिडेव्हलपमेंटची पहिली पायरी आहे लीज डीड आणि त्या लीज डीडसाठी सर्वांना सभासद करून घेणं, सिडकोच्यासाठी लागणारी आवश्यक सर्व कागदपत्र तयार करणं, त्या अनुषंगाने आपल्या सोसायटीची काही काळापुरता आपल्याला त्रास होऊ नये म्हणून काही काळापुरतीसाठी आपण दुरुस्ती करून घेणं, ह्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांना त्यांनी हात घातला. अतिशय म्हणजे नावासारखं प्रामाणिकपणे त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत. वर आणखीन त्यांनी हेही सांगितलं की आपल्या मुलांना खेळण्यासाठी आपल्या सोसायटीमध्ये गार्डन उपलब्ध आहेत, त्याची दुर्दशा झालेली आहे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि जे काही आहेत सण समारंभ जसे पहिले होत होते त्या पद्धतीने आपण सगळ्यांना एकोप्याने पुन्हा एकत्र येऊन सगळेजण ते सण समारंभ साजरे करू आणि आपली रिडेव्हलपमेंट आपण आपल्या घरात राहून करू. या गोष्टीकडे सर्व सभासदांनी अत्यंत गांभीर्याने लक्ष वेधलं पाहिजे. आपण बघा, ज्यांच्या कारभार हातात आहे 27 वर्ष झाली त्या माणसाने आत्तापर्यंत फक्त आणि फक्त जो मेंटेनन्सचा पैसा सभासदांचा घाम गाळून आलेला आहे तो सगळा मेंटेनन्सचा पैसा स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःची प्रॉपर्टी बनवण्यासाठी आणि केसेस स्वतःचा इगो, स्वतःचं राजकीय वजन वाढवण्यासाठी त्यांनी इथं खर्च केलेला आहे.
त्यांनी फक्त आणि फक्त स्वतःचे राजकीय कार्यक्रम राबवलेले आहेत. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. त्यांना आत्तापर्यंत सर्व सभासदांनी मिळून चला ठीक आहे, अजून एकदा संधी देऊ, चला ठीक आहे, अजून एकदा संधी देऊ, अशा पद्धतीने आत्तापर्यंत पाठीशी घातलं. पण त्यातून अवस्था काय झाली आपली? आपल्या सोसायटीचं अजून लीज डीड नाही. आपण रिडेव्हलपमेंटला निघालो आहे. रिडेव्हलपमेंटसाठी लागणारी सगळ्यात अगोदर महत्त्वाची पायरी की लीज डीड नाही आहे. आणि ते लीज डीड तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत सर्व सभासद पूर्ण होत नाहीत. आणि ते सभासदच पूर्ण करून घेण्यासाठी हे जुने अध्यक्ष तयार नाहीत. ऑक्टोबर 2024मध्ये सर्व सभासदांना सभासद करून घ्या म्हणून कोर्टाचे आदेश असतानाही आणि श्रीगणेश सोसायटीने हायकोर्टमध्ये लिहून दिलेलं आहे माननीय उच्च न्यायालयात तसं की आम्ही सगळ्यांना सभासद करून घेतो, आणि आदेशाची त्या पायमल्ली करून यांनी 2024 ऑक्टोबरमध्ये जी सभासदांनी फक्त ही एक टाकली की आमचं मतदार यादीत नाव येऊ द्या, आम्ही सभासद आहोत. आणि यांनी हायकोर्टामध्ये त्यांनी असं लिहून दिलेलं आहे की ह्यांना आम्ही सभासद करून घेतो आहे, तरीही यांनी सभासद करून घेतलं नाही आणि परत तिष्ठत ठेवलं. 2-2 वेळा बिल्डर आणले. पहिल्या बिल्डरचा काय प्रॉब्लेम होता, दुसरा बिल्डर आणला. मग आता सिद्धा सेजलसुद्धा कित्येक दिवस झालं सातत्याने तारीख पे तारीख, पण ते काही अजून आपल्याबरोबर करार करायला तयार नाहीत. कारण त्यांनाही आता कळलेलं आहे की तुमचं लीज डीडच नाही आहे. जर लीज डीड नसेल तर कुठलंही रिडेव्हलपमेंट किंवा काय होऊ शकत नाही. आणि आपल्याला मुख्य प्रश्न आपल्या घरांचा आहे. होय, जुने अध्यक्ष संस्थापक तुम्हीच आहात, पण त्या बदल्यात तुम्हाला 21 फ्लॅट, दुकानं, एवढी सगळी प्रॉपर्टी मिळालेली आहे. राजकीय वर्चस्व आत्तापर्यंत तुम्ही सोसायटीची संस्थापना केल्यापासून आत्तापर्यंत तुमचा जो चढता आलेख आहे हा या सोसायटीतल्या लोकांनी तुमच्यावरती दाखवलेला विश्वास होता. हा या लोकांनी तुमच्यासाठी दिलेलं प्रेम होतं, आपुलकी होती. हा तो तुम्ही संस्था स्थापन केली त्याच्याबद्दल दाखवलेला आदर होता आणि हा प्रेमाचा परतावा होता. पण त्याच्या लायक तुम्ही नाहीत. तुम्ही ही घरं पडली तरी चालतील, पण माझा इगो दुखला नाही पाहिजे. आणि अजूनही संस्था माझी आहे. घरं पडायला लागली, लोक रस्त्यावरती यायला लागली, कवडीमध्ये चण्या फुटाण्याच्या भावात घरं विकून लोकांना जायला लागलंय. या गोष्टीचा विचार अजूनही जर केला गेला नाही तर लक्षात घ्या, आता 5 वर्ष इथून पुढे जर यांच्या हातात सत्ता गेली तर आपलं काही भलं नाही. ही गोष्ट फक्त लक्षात घ्या आणि तुम्ही ठरवा कशा पद्धतीने तुम्हाला आता ह्याला सामोरं जायचं आहे. सर्वांनी उद्या रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025ला कब्बशी या चिन्हावरती मतदान करून आपलं घर, आपलं भविष्य वाचवा. अन्यथा महानगरपालिका एक दिवस येईल हाताला धरून तुम्हाला सगळ्यांना बाहेर काढेल आणि आपण काही करू शकणार नाही. बघा, गांभीर्याने विचार करा. धन्यवाद.